नमस्कार फॅमिली. नमस्कार कर. नमस्कार. तर आज बघा पंकजा आली आहे. तर पंकजा आणि तिचे बाबा आले, बाकी आई आणि काना नाशिकलाच थांबले. तर का बरं थांबले पंकजा? कारण की आंबे उतरून आणायचे. तर आपलं आहे ना, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलं आहे नाशिकला गेल्यानंतर की आपलं आंब्याचं झाड आहे. तर त्याला भरपूर असे आंबे लागले आणि ते रस्त्यावरतीच आहे, त्याच्यामुळं मग येणारे जाणारे आणि ती खाण्याची वस्तू, त्याच्यामुळं काही नाही वगैरे म्हणता येत नाही. आणि इकडं निघून आल्यानंतर मग ते काही राहणारच नाही, कोणी राहूनच देणार नाही. त्याच्यासाठी ती दोघं तिथे राखण राहिले. अजून 8-9 दिवस थांबतील आणि मग पंकजा त्यांचं रिझल्ट पण लागणार आहे. मग रिझल्ट घेऊनच येतील डायरेक्ट. मग त्याच्यामुळे ते तिथं थांबले आणि आपल्याला गहू पण तिकडं कट्टे करून विकायला न्यायचे. त्याच्यामुळं मग आता बाबा गाडी भरून घेऊन जातील गव्हाची. अजून बाबा पण 8-10 दिवस थांबणार आहे इथं आणि मग घेऊन जातील. तर तेव्हा ते गाडीमध्ये कानाला आणि आईला घेऊन येतील. तर आंबे पण घेऊन येतील. तोपर्यंत आता पंकजा आमच्या जवळच आहे ना पंकजा? तर पंकजा आता अभ्यास एवढा झाला. आणि तर आम्ही बागेतून आलो तेव्हाच आले ते पण 6 वाजता. तर आल्यानंतर तिने फ्रेश वगैरे झाली, अभ्यास केला आणि हे बघा असं काहीतरी बनवलं आहे तिने. तर दाखवत होते मला. तर आता तिची झोपायची पण वेळ झाली. तर चला आम्ही आता झोपणारच आहे. तर म्हटलं चला तुम्हाला पण सांगावं. तर बघा आम्ही सकाळीच लवकर निघालो आता बागेकडे जायला. तर बागेचे कालचं बुडचं जे गवत राहिलं होतं काढायचं, ते अजून बी आता 2-3 दिवस चालणारच ते काढायचं. तर काल 2-1 सऱ्या झालेल्या आहे काढायच्या. तर बघा पंकजा पण आमच्यासोबत. पंकजा आहे कर. तर निघालो आम्ही आता. हे पण आहे. हळू खुरपं लागल. तर तिला काही एकटी घरी करमणार नाही, त्याच्यामुळं मग तिला पण घेऊन आलो. इथंच ठेवा, इथं ठेवा ना. तर हे बघा आपलं गोरा आता निघालाय शर्यतीसाठी पळायला. आणि सकाळपासून धुवून वगैरे ठेवला होता, मस्त सुकून गेला, आता निघाला. तर इथंच आपल्या गावाजवळ, शेजारच्या गावामध्ये थोडंसं दूर. तर इथून गाडीने जाणारे घोडा आणि 2 बैल, अजून 1 बैल आहे त्यांच्या मित्राचं. बाय.